नमस्कार. मी सोनाली पवार. माझा जन्म एका तालुक्याच्या गावी झाला. नाशिकच्या पुढे सिन्नर म्हणून तालुक्याचं गाव आहे, तिथे माझा जन्म झाला. मी एका शेतकऱ्याची मुलगी आहे. शेती करण्याआधी माझे वडील मिलिटरीमध्ये होते, ते एक्स मिलिटरी मॅन आहे. तर बरंच मोठं असं आमचं कुटुंब आहे. 6 बहिणी, 2 भाऊ आणि आई वडील दोघंही तिथलेच. आईचंही माहेर सिन्नरच आणि वडिलांचंही गाव तेच. त्याच्यामुळे आमचे जे पण नातेवाईक होते सगळे सिन्नरमध्ये होते. सिन्नरच्या बाहेर कोणी नव्हतं. त्याच्यामुळे कधी सिन्नरच्या बाहेर जाण्याचा प्रसंगच आला नाही. वडील शेतकरी असल्यामुळे आम्हाला शनिवार रविवार मळ्यात जावं लागायचं आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पण आम्हाला कांदे काढायला जावं लागायचं. मी शेतातले सगळे कामं केली आहे, जसे की निंदणं, खुरपणं, मेथीची भाजी काढणं, कोथिंबीर काढणं, घास कापणं, बांध खरडणं, शेताला पाणी भरणं. त्याचबरोबर वडिलांकडे माझ्या जनावरही असायची, आजही आहे, बैल, म्हैस. तर माझ्या वडिलांचं एक तत्व होतं, मुली जरी होत्या सुरुवातीला, पण दूध हे घरचं पाहिजे. दूध हे खूप पौष्टिक असतं आणि मुलांना दूध हे घरचं पाहिजे, म्हणून नेहमीच माझ्या वडिलांकडे जे आहे पहिल्यापासून म्हैस ही होतीच आणि आजही आहे. म्हैस चारायला जायचं, शनिवार रविवार असलं की म्हैस चारायला जायचं. कधी भाजीपाला विकायला जावं लागायचं. ते काम करायला मजूर भेटायचे नाही, मग त्याच्यामुळे आम्हीच काम करायचो. भाऊ लहान लहान होते, मोठं कुटुंब. वडिलांची आर्थिक परिस्थिती एवढी काही चांगली नव्हती. माझ्या वडिलांनी खूप हार्डवर्क केलं त्यांच्या लाईफमध्ये. ते उन्हाळ्यामध्ये रसवंती चालवायचे, 4 महिने रसवंती असायची त्यांची. ते एका कंपनीत पण जॉब करत होते आणि शेती पण करायचे. तर खूप म्हणजे खूप काबाड कष्ट माझ्या वडिलांनी केले. तर आम्हाला बहीण भावंडांना लहानचं मोठं करण्यामध्ये त्यांनी कुठलीच कसर बाकी ठेवली नाही. जे पण त्यांच्याकडून शक्य होतं ते त्यांनी आमच्यासाठी केलं, आम्हाला सगळ्यांना शिकवलं. पण हो, तालुक्याचं गाव असल्यामुळे आम्ही कधीच वेस्टर्न कपडे घातले नाही. आम्ही 6 बहिणींनी लग्नाच्या आधी कोणीच असं वेस्टर्न कपडे घातले नाही. म्हणजे आजही आम्ही एक दोघीच बहीण, मी आणि माझी एक बहीण आहे इथे मुंबईमध्येच BMC मध्ये जॉब करते, ती आणि मीच घालतो, बाकीच्या नाही घालत. पण लग्नाच्या आधी आम्ही कधीच वेस्टर्न कपडे नाही घातले, कारण वडील म्हणायचे की तुम्ही जोपर्यंत माझ्या घरी आहे तोपर्यंत माझ्या पद्धतीने तुम्हाला राहावं लागेल. नंतर लग्नानंतर नवऱ्याच्या घरी गेल्यावर तुम्हाला जसं राहायचं तसं राहा. आणि 6 मुली मोठ्या करायच्या म्हणजे तुम्ही समजू शकता, आणि ते पण गावाकडे. तर खूप असे काबाड कष्ट आमच्या आईवडिलांनी केले आणि त्याचबरोबर आम्ही पण सगळ्या बहिणींनी केले. आम्ही सगळ्या बहिणींनी शेतात कामं केले, शेणाच्या गौऱ्या थापल्या, निंदलं, खुरपलं, भाजी विकली. आणि या सगळ्या गोष्टी मी अभिमानाने सांगते, कारण की कष्टाला लाज नाही का, आपण काय म्हणतो, कष्टाची काय लाज. तर आम्ही हे सगळे कामं केलेले आहे. वय वर्ष 21 असताना माझं लग्न झालं. लग्न करून मी पुण्याला गेले. तर लग्न ठरलं तेव्हा मला असं वाटत होतं की अरे वा, खूप छान, आता माझ्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील, नाही का. ऍक्च्युली काय झालं, जरी मी तालुक्याच्या गावी जन्माला आली होते, मी लहानपणापासून आमचं जे कुटुंब होतं, 6 बहिणी, मी जरा वेगळीच होते. मला नटायला थटायला खूप आवडायचं. मला पिक्चर, सिरियल ह्या गोष्टींचं खूप वेड होतं. पण वडील असे कडक असल्यामुळे काही शक्य नव्हतं तिथं. पण मग मी विचार करायचे की लग्नानंतर आपण हे सगळं करू, नाही का, आपले शौक जे आहे ते पूर्ण करू. आणि जेव्हा माझं लग्न ठरलं आणि मी पुण्याला मला देत होते, तर मला खूप आनंद झाला की आता पुण्याला जाईल, मग मी माझ्या मनासारखं राहील, कपडे घालेल, ड्रेस घालेल, जीन्सची पॅन्ट घालेल. पण झालं सगळं उलट. माझे मिस्टर वेल एज्युकेटेड फॅमिली मधले आहेत. माझी सासरची फॅमिली जी आहे ती वेल एज्युकेटेड आहे. परंतु जरी पुण्याला राहत होते, पण माझ्या मिस्टरांचे विचार जे होते ते असे होते की नाही, माझ्या मिसेसने साडीच घातली पाहिजे, तिने मोठी अशी टिकली लावायची, साडीचा पदर असा इकडून घेऊन इकडे खोचायचा, नाही का, असे खूप त्यांचे नियम होते. त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव एकदम विरुद्ध होतात. एकदम विरुद्ध, आपण म्हणतो ना टोकाचा, असा आमचा स्वभाव होता. तर मला जे आवडायचं ते त्यांना आवडत नव्हतं, त्यांना जे आवडायचं ते मला आवडत नव्हतं. लग्नानंतर काहीतरी 2-3 महिन्यानेच माझ्या चुलत नंदेचं लग्न होतं आणि मी लग्न आहे फॅमिलीमध्ये, गावाकडे होतं, अंतापूर ताराबाद. मग मी मेकअप केला, थोडीशी लिपस्टिक वगैरे लावली. तर माझ्या मिस्टरांनी मला लांबून बघितलं की मी लिपस्टिक लावली आहे. तर त्यांनी त्यांच्या एक आत्ते बहिणी त्यांना माझ्याकडे पाठवलं सांगायला की लग्नामध्ये मार खायचा नसेल तर ती लिपस्टिक पुसून टाक. तर मग मी ती लिपस्टिक पुसून टाकली. त्यांना काजळ लावायला आवडत नव्हतं, ड्रेस घालणं वगैरे काहीच त्यांना आवडत नव्हतं. तर 10 वर्ष मी तसेच काढले त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. मोठी टिकली लावायची, साडी घालायची. आणि साडीमध्ये, प्रत्येक स्त्री साडीमध्ये जेवढी सुंदर दिसते ना, तेवढी सुंदर ती कोणत्याच आउटफिटमध्ये दिसत नाही, कोणत्याच कपड्यांमध्ये दिसत नाही. हेही तितकंच सत्य आहे. आपल्या भारत देशाचं ते ट्रेडिशनल वेअर आहे, नाही का, साडी,
नऊवारी लुगडं, माझी आई आजही नऊवारी लुगडं घालते. पण असतं ना आपल्याला असते आवड की मी पण ड्रेस घालावे, कपडे घालावे. तर सुरुवातीचे 10 वर्ष मी त्यांच्या मनाप्रमाणे वागली. आम्ही बऱ्याच ठिकाणी, छोट्या मोठ्या ठिकाणी राहिलो. कळवण, नवापूर, नाशिक, पुणे, अंतापूर, असं आम्ही बऱ्याच ठिकाणी राहिलो. जिथं जिथं ते कामं घ्यायचे तिथे तिथे आम्ही राहायचो. आणि मुलंही तेव्हा छोटे होते, मुलं काही शाळेत वगैरे जात नव्हते त्यावेळेस. मग जिथे त्यांचं काम असायचं तिथे आम्ही राहिलो. तर सुरुवातीचे 8-10 वर्ष मी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना जसं आवडतं तसंच राहिले. मग नंतर आम्ही हैदराबादला शिफ्ट झालो. तिथे माझे मिस्टर एका कन्स्ट्रक्शन कंपनीत चांगल्या पोझिशनवर होते आणि तिकडे गेल्यानंतर त्यांचे विचार बदलले. मी तर ह्या गोष्टीचं श्रेय माझ्या भगवंतालाच देईल, परमेश्वरालाच देईल. आणि माझा देवावर खूप विश्वास आहे. माझ्या जीवनामध्ये जे पण काही चांगलं घडलं ते सगळं परमेश्वराच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या कृपेने घडलं असं मी म्हणेल. आणि जे काही वाईट घडलं ते माझ्या वाईट कर्मांचं फळ होतं असं मी मानते. कारण हेच सत्य आहे, आपल्या जीवनात जे काही चांगलं घडतं ते आपल्या चांगल्या कर्मांचे फळं असतात आणि जे वाईट घडतं ते वाईट कर्मांचे फळं असतं असं माझे विचार आहे. नंतर हैदराबादला गेल्यानंतर त्यांनी असा विचार केला की आता कोण आहे बॉ इथे, म्हणून मग तिथे त्यांनी मला 31 डिसेंबर आलं होतं. आम्ही ऑगस्टमध्ये तिकडे शिफ्ट झालो होतो आणि मग फर्स्ट टाइम त्यांनी मला जीन्स आणि टॉप आणलं. मग हळूहळू मी तिथे ड्रेसेस, वेस्टर्न ड्रेसेस वगैरे घालायला लागले. 4-5 वर्ष आम्ही तिथे राहिलो. त्याच्यानंतर मग आम्ही नाशिकला शिफ्ट झालो, कारण माझ्या मिस्टरांना वाटलं की आपण स्वतःचा एक प्रोजेक्ट करू, म्हणून आम्ही नाशिकला शिफ्ट झालो. तर त्यावेळेस मी बरीच जाड होते. शक्य झालं तर मी साईडला इथे फोटो देईल. खूप अशी जाड मी होते. तर मग नंतर आम्ही काहीतरी 2010 मध्ये आम्ही नाशिकला शिफ्ट झालो आणि माझं जे माहेर आहे सिन्नर तिथे आम्ही काही जागा विकत घेऊन एक प्रोजेक्ट केला. तर एकदा असंच मी मार्केटमध्ये कॉस्मेटिक घेण्यासाठी गेले होते आणि एका शॉपकीपरने मला पॅम्पलेट दिली, मिसेस नाशिक शोची. तर मग मी म्हटलं चला, मिस्टरांना विचारलं तर ते बोलले की तुला इच्छा असेल तर बघ, तुला करायचं असेल तर कर. मग त्यांनी हो म्हटल्यानंतर मग मी ऑडिशन द्यायला गेले. ऑडिशन दिलं त्यावेळेस मग मी श्रीदेवीचे लाडला पिक्चरचे डायलॉग मी तिथं बोलले. नाशिकच्या अंजुम खान कांदे मॅम त्यांनी तो शो ऑर्गनाईज केला होता आणि शोचे ज्युरी म्हणून रवीना टंडन, सोनाली कुलकर्णी, आसावरी आणि अजून 1-2 असे चांगले लोक शोचे जज म्हणून आले होते. त्या शो मध्ये मला खूप काही शिकायला मिळालं. तर मग 2013 मध्ये मी मिसेस नाशिक झाली. त्याच्यानंतर 2016 मध्ये मी मिसेस महाराष्ट्रसाठी पार्टिसिपेट केलं. त्याच्यामध्ये मला मिसेस महाराष्ट्र फोटोजेनिक हे टायटल मिळालं. ती कॉम्पिटिशन पुण्याला होती. तिथेही मला बरंच काही शिकायला मिळालं. मी अनेक लोकांना भेटले. अनेक लोकांचं नाही का राहणं, नटणं, थटणं, बोलण्याची पद्धत हे सगळं मला पहिल्यापासूनच सवय. मी कुणालाही नवीन व्यक्तीला भेटल्यानंतर त्या व्यक्तीला ऑब्झर्व करणं, त्या व्यक्तीमध्ये काय छान आहे ते घेण्याचा प्रयत्न करणं, हे माझे पहिल्यापासूनच असे विचार आहे की कुणामध्ये काय चांगलं आहे हेच मी नेहमी बघते, वाईट काय बघण्याचा प्रयत्न करत नाही. तर तिथेही मला बरंच काही शिकायला मिळालं. त्याच्यानंतर 2017 मध्ये मी मिसेस इंडिया इंटरनॅशनल साठी पार्टिसिपेट केलं. ती स्पर्धा माझी थायलंडला होती. तर मी थायलंडला 4-5 दिवसासाठी गेले. माझ्या आयुष्यात मी कधी कल्पनाही केली नव्हती की मी देशाबाहेर जाईल. आणि हो, मी एकदा नाही तर 4 वेळेस देशाबाहेर गेले आणि ती पण एकटी गेले. ज्या वेळेस मी मिसेस इंडियासाठी पार्टिसिपेट केलं त्यावेळेस माझ्याबरोबर पूर्ण ग्रुप होता. मुंबईवरून आम्ही 7-8 जणींचा ग्रुप आम्ही गेलो होतो. अनेक नवीन फ्रेंड्स भेटले, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. तिथेही मला मिसेस इंडिया इंटरनॅशनल डिओटेड टायटल मिळालं. आणि मी जसजसे ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करत गेले तशी मी ग्रूम होत गेले. आणि ज्या वेळेस मला मिसेस इंडिया इंटरनॅशनलमध्ये पार्टिसिपेट करायचं होतं त्यावेळेस मी ग्रूमिंगसाठी ट्रेनिंग घेतलं, कारण मी कधीच देशाबाहेर गेली नव्हती आणि एवढ्या मोठ्या लेवलच्या शोमध्ये मला पार्टिसिपेट करायचं होतं. तर मी ग्रूमिंगचं ट्रेनिंग घेतलं. त्याच्यामध्ये आम्हाला कसं ड्रेसअप व्हायचं, कसं मेकअप करायचं, कसं स्वतःला इंट्रोड्यूस करायचं, कसं इंट्रोडक्शन द्यायचं, कसं राहायला पाहिजे, कसं उठायला बसायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला पर्सनल ग्रूमिंग ट्रेनिंगमध्ये शिकवल्या गेल्या. हे सगळं मी शिकले आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये गेले. तिथे जेव्हा मी माझं इंट्रोडक्शन दिलं तर तेथील लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. तिकडनं आल्यानंतर मी फेस ऑफ द इयर ह्या कॉम्पिटिशनसाठी पार्टिसिपेट केलं आणि फेस ऑफ द इयर 2017 ची मी विनर झाले. अशा बऱ्याच कॉम्पिटिशन मी केल्या. 2006 मध्ये आम्ही हैदराबादला असताना सलमान खानच्या वॉन्टेड मूव्हीची शूटिंग होती आणि आमचे मित्रपरिवार आम्हाला घेऊन गेले सलमान खानला बघण्यासाठी. आणि माझ्या मिस्टरांची ओळख असल्यामुळे मला तिथं थोडासा चान्स मिळाला. तर सलमान खानच्या वॉन्टेडमध्ये सुद्धा मी काही सेकंडसाठी मी दिसते. मी डायलॉग वगैरे बोलत नाहीये, पण हो काही सेकंडसाठी मी दिसते. हॉस्पिटलचा जो शॉट आहे त्या शॉटमध्ये मी आहे. माझा त्यावेळेस बॉयकट होता आणि गोल्डन हेअर होते. त्याच्यानंतर 2014 मध्ये मी एक ऐरणी मूव्ही आहे हाईच मणी माय, तर ते फिल्म फेस्टिवल शॉर्ट मूव्ही बनली होती. त्याच्यामध्ये मी पालक मंत्र्याचा रोल केला आहे.
मराठी सिरियल श्रीमंत घरची सून, त्याच्यामध्ये मी थोडासा रोल केला आहे. त्याच्यानंतर थोड्या दिवसापूर्वीच मी एका मराठी वेब सिरीज साठी शूट केलं. माझा जन्म तालुक्याच्या गावी झाला. मी 21 वर्ष तालुक्याच्या गावी राहिले. एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. तिथलं माझा अनुभव, शेतातले काम, घरातलं काम, एका शेतकऱ्याच्या घरी शेतकऱ्याच्या मुलींना कशा वातावरणात लहानचं मोठं केलं जातं. त्याच्यानंतर लग्नानंतर भलेही मोठ्या शहरात गेले, पण नवऱ्याचे सगळे नियम पाळून ते सांगतील तसं नाही का, चूल आणि मूल जसं आपण म्हणतो तसं 10 वर्ष जीवन जगली. आणि 2013 नंतर मला जसं माझ्या मिस्टरांनी परवानगी दिली आणि माझे पंख फैलून मी अशी भरारी घेतली असं म्हणायला काय हरकत नाही. मी बरेच ब्युटी टायटल जिंकले. मी स्वतः खूप ग्रूम झाले. माझ्यामध्ये खूप चेंजेस झाला. तर खूप काही मला शिकायला मिळालं. ब्युटी पेजंट बद्दल म्हणा, मेकअप बद्दल म्हणा. आणि ज्या वेळेस मी ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केलं, मी खूप जाड होते म्हणून मी बरंच वजन कमी केलं. मग वजन कमी करतानाचे माझे अनुभव, माझे लाईफ एक्सपिरियन्स, माझे विचार, माझे अनुभव आणि प्लस स्पिरिच्युअलिटी म्हणजे अध्यात्माचं पण मला खूप वेळ आहे. माझा देवावर खूप विश्वास आहे. हे सगळं नॉलेज मला शेअर करण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तो म्हणजे यूट्यूब. म्हणून मी यूट्यूबवर माझं चॅनल सुरू केलं. माझ्या चॅनलचं नाव आहे मी सोनाली, MEESONALI, मी सोनाली. माझ्या चॅनलवर तुम्हाला रेसिपीज, मेकअप, लाईफस्टाईल, फॅशन, वेट लॉस टिप, स्किन केअर, हेअर केअर असे विविध प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. यूट्यूब चॅनल स्टार्ट करायचा माझा हेतू हाच होता की माझ्याकडे जे नॉलेज आहे ते मी यूट्यूबच्या माध्यमातून इतर लोकांशी शेअर करू शकेल. आणि म्हणून मी माझा यूट्यूब चॅनल स्टार्ट केला. आणि मला माझ्या व्ह्युअर्सने छान असा प्रतिसाद दिला. बरेच लोक माझे व्हिडिओ बघतात, मला छान छान कमेंट करतात. आणि ज्या लोकांना आपण ओळखतही नाही, जे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघता, आपल्याला एवढं ॲप्रिशिएट करता, आपली एवढी तारीफ करता, म्हणून खूप म्हणजे खूप छान वाटतं, खूप बरं वाटतं. आणि त्याचबरोबर मी परमेश्वराचे पण खूप आभार मानते की त्यांनी मला सोन्यासारखे 2 मुलं दिले. माझी 17 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव आहे करीना. ती सध्या 12th मध्ये आहे. आणि माझा 22 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे प्रतीक. त्याने 10th नंतर डिप्लोमा केला आणि आता इंजिनिअरिंगच्या लास्ट इयरला आहे. आणि माझे मिस्टर प्रशांत पवार, ते ऑलराऊंडर आहे. कुठलंच असं फील्ड नाही की ज्याचं त्यांना नॉलेज नाही. लाईफमध्ये मी हे जे काही करू शकले याचं 100% क्रेडिट मी माझ्या मिस्टरांना देते. जर त्याला परवानगी दिली नसती, मला घराबाहेर जाऊ दिलं नसतं, तर हे काहीच शक्य नव्हतं. ब्युटी पेजंटमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर मिसेस इंडिया इंटरनॅशनलची ज्युरी म्हणून मी श्रीलंकेला गेले. डॅझल मिसेस इंडिया इंटरनॅशनलची ज्युरी म्हणून गेले. आणि सिंगापूरला मी माइलस्टोन मिसेस इंडिया इंटरनॅशनलची ज्युरी म्हणून गेले. म्हणजे 2 देशांमध्ये मी ज्युरी मेंबर म्हणून गेले. तर ज्या वेळेस मी देशाबाहेर जात होते, माझे मुलं इतके काही मोठे नव्हते, पण त्यांना खूप छान अंडरस्टँडिंग होतं. त्यांना खूप आनंद व्हायचा, आपली आई हे सगळं करते. माझ्या मुलांनी पण मला खूप सपोर्ट केला. आणि आजही माझ्या मुलांना माझ्याबद्दल खूप प्राऊड वाटतं. माझे मुलगा काय आणि मुलगी काय ते त्यांच्या फ्रेंड्सला सांगता, आमची मम्मी हे, आमची मम्मी ते. ऍक्च्युली मी खूप असं काही मोठी व्यक्ती नाही, मी काही सेलिब्रिटी नाही, पण माझ्या कुटुंबाच्या नजरेमध्ये, माझ्या मुलांच्या नजरेत, माझ्या मिस्टरांच्या नजरेत माझ्याबद्दल जो अभिमान आहे, ज्या त्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना आहे, ह्या जेव्हा मी बघते ना, माझं हृदय असं भरून येतं. कळवण्यापासून आभार मानते. आणि जे कोणी तुम्ही माझे व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला हात जोडून प्रार्थना करते की माझा जो चॅनल आहे मी सोनाली, माझ्या चॅनलवर जाऊन माझे व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर माझ्या व्हिडिओंना लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. आजचा हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आवडलं की नाही सोनालीताईंचा आतापर्यंतचा जो काही प्रवास आहे त्यामुळे तुम्हाला सुद्धा एक आत्मविश्वास भेटला असेल, एक चांगली प्रेरणा तुम्हाला सुद्धा भेटली असेल, हो की नाही? तर सोनालीताईंचे मी खूप खूप आभार मानते की त्यांनी सुद्धा वेळात वेळ काढून आपल्याला त्यांचा आयुष्याचा प्रवास जो आहे तो सांगितलेला आहे. तर तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद ताई. तर आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भेटूया लवकरच अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आधी स्वतःची मग इतरांची. पुन्हा भेटूया लवकरच. बाय बाय.